सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेनं मोठी उसळी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे। सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ झाली आहे। साखर 7,500 प्रति क्विंटलवर गेली आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेले आहेत। याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। दरम्यान आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे। मात्र साखर का महागली? आता सणासुदीपूर्वी किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताला 10 वर्षात प्रथमच साखर आयात करणे का भाग पडू शकते, याची सविस्तर माहिती काही जाणकारांनी दिली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। भगत एंटरप्राइज मार्केट यांचा मालक, साखरेचा शॉर्टेज म्हणजे मुळात ही साखरच उत्पादनच मागच्या वर्षी जे हंगामा होता साखरेचा 24-25चा, त्या दरम्यान साखरचं उत्पादनच कमी झालेलं आहे। कारण क्लायमॅटिक चेंजेस म्हणा किंवा ऊसची तुटवडा म्हणा, आणि मग त्यातनं जे काही इथेनॉलला डायव्हर्जन झालेलं आहे, काही एक्सपोर्ट पण झालेली आहे। तर हे ओव्हरऑल सगळे जर आपण म्हणजे क्लायमॅटिक चेंजेस म्हणा किंवा एक्सपोर्ट म्हणा, इथेनॉल डायव्हर्जन म्हणा आणि उत्पादनच कमी म्हणा, तर त्यासाठी साखरचं हे प्रोडक्शनच कमी झालेलं आहे बेसिकली। आता साखर कारखाने हे चालू होणार ऑलमोस्ट नोव्हेंबरमध्ये, आणि आता पुढं जसं सप्टेंबर ऑक्टोबर, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, जसं श्रावण आहे, गणपती आहे, नवरात्र आहेत, मग दिवाळी आहे, सगळे सणसुद आहेत। तर हे अख्ख्या वर्षात हे 3 महिने म्हणजे सगळ्यात मोठं कन्झम्पशन ऑफ शुगर। तर त्यामुळं साखरच भारतात कमी असल्यामुळे तुटवडा साखरेचा होणारच आहे। गव्हर्नमेंट प्रयास करते की त्यांनी काही स्टॉक लिमिट्स आणलेले आहेत। प्रोडक्शन वाल्यांनाही त्यांनी म्हणजे की तुम्ही 15 दिवसाचा साठा ठेवू शकता, तुम्ही महिने 2 महिन्याचा साठा करू शकत नाही, हे पण त्यांनी आणलेलं आहे। दुसरं, काल संध्याकाळी त्यांनी इम्पोर्टलाही काही परमिशन दिलेले आहेत। तर त्याच्याने आपण बघू किती फरक पडतोय, काय पडतोय। पण ओव्हरऑल तसं बघितलं की साखरचे रेट वाढणे हे साखर तुटवड्यामुळे आहेत, यात दुसरं काही कारण नाही। आता साखरेचा तुम्ही जर एक्स मिल घेतला तर एक्स मिल 60 रुपये ते 63 रुपये 65 रुपये वेगवेगळे फॅक्टऱ्यांचे रेट आहेत। त्याच्यावर पुण्यात साखर आणायला जवळपास 100 ते 120 रुपये भाडं आहे, आणि त्याच्यावर 5% GST आहे। तर तसं बघितलं की आजच्या भावाच्या हिशोबाने साखर आपल्याला म्हणजे इकडे लँडिंगच आहे 67, 68, 69, 67, 68च्या आसपास। तर 67 ते 68 रुपये होलसेल मार्केटला साखरेचे भाव आहेत। 70 पर्यंत ती जाऊ शकते। हो, जसे जसे फॅक्टरीचे रेट वाढत जातील तसे तसे ते रेट वाढत जातील। आता जसं मी बोललो की हे 2 महिने म्हणजे हे साखरेचे सगळ्यात मोठं कन्झम्पशन असते। गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सगळे सण सुद्धा आहेत। गव्हर्नमेंट मेजर घेते, काल काही इम्पोर्टला त्यांनी परवानगी दिलेली आहे। जर इम्पोर्ट टायमिंगला झालं, ते पेनिट्रेट झालं मार्केटमध्ये, तर ते कंट्रोल होणारच आहे। प्रोडक्ट म्हणजे सप्लायला, डिमांडला जर सप्लाय फुलफिल झाला तर रेट वाढणार नाहीये। बाकी याच्या मागे दुसरं काय म्हणजे बेसिकली सिंपल लॉजिक ऑफ डिमांड अँड सप्लाय, दुसरं काहीच नाहीये। काल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे 10 लाख मेट्रिक टन रॉ शुगर आयात करायला। 2021-22 पासनं भारत हे अख्ख्या जगात 2 नंबरला होतं साखर निर्यात करायला, आयात नाही, निर्यात करत होतो आपण। पण हे मागच्या वर्षी जे मी बोललो परत तेच की क्लायमेट चेंज, इथेनॉल डायव्हर्जन म्हणा, क्लायमेट चेंज म्हणा आणि एक्सपोर्ट म्हणा, निर्यात जी आपण करत होतो ती परत केली। त्यामुळं आपल्याला लोकल म्हणजे भारतातच साखर शॉर्टेज झाली, म्हणून साखर निर्यात करावी लागली। नाहीतर 2021 पासून आपण कधी साखर आजपर्यंत निर्यात केलेली नाही, उलट आपण आयात केली नाही, आपण निर्यात करत होतो साखर, आणि अख्ख्या जगात 2 नंबरला आपण याद होतो निर्यात करायला। मोठे बाजार साखरेत होऊ शकतो, नाही होणार हे आपण म्हणजे सांगू शकत नाही की होणार का नाही होणार। पण गव्हर्नमेंटनी त्याच्यावर खूप म्हणजे स्टॉक लिमिट्स म्हणा, ज्यांचं साखरपासनं काय प्रोडक्शन आहे त्यांना फक्त 15 दिवसाचा साठा ठेवा, हे एक रिस्ट्रिक्शन आणलेले आहे। आणि त्यांनी चेकिंग पण सुरू केलेली आहे की जाऊन कोणी गोडाऊन मध्ये कुठं साखर साठे केलेत का, काय केलेत का। गव्हर्नमेंट त्यांचे पर्याय करते, पण शेवटी जर साखरेचा तुटवडाच असला तर आपण त्याला काहीच करू शकत नाही। ऍक्च्युली बेसिकली इथेनॉलचा ह्यात असा रोल आहे की जी काय साखर म्हणजे ऊसाचा रस, मोलॅसिस, हे इथेनॉल कन्व्हर्जन झालं
त्याच्यामुळं इम्पॅक्ट पडलाय. पण साखरेचं जर भारताचं तुम्ही प्रोडक्शन बघितलं तर त्याच्यानी तो काय एवढा मोठा इम्पॅक्ट पडला नव्हता पाहिजे. कारण साखर हे निर्यातीत 2 नंबरला होता अख्ख्या जगात. तर आपण त्या हिशोबाने निर्यात कमी करत गेलेलो आहे आणि ते इथेनॉलला डायव्हर्ट झालेलं आहे. तर इथेनॉलला झालंय डायव्हर्ट हे मान्य आहे, पण बेसिक रिझन की साखर प्रोडक्शनच मागच्या वर्षी कमी झालेलं आहे. नाहीतर जे आपण निर्यात करत होतो तेवढंच इथेनॉलला डायव्हर्ट झालेलं आहे. बेसिक रिझन साखर प्रोडक्शन कमी असल्यामुळे साखर तुटवडा झाला. नहार मी पुणा मर्चंट चेंबर अध्यक्ष. गेल्या वर्षी साखरेचं उत्पादन कमी झालेलं आहे. काही भागातले साखर कारखाने मागच्या वर्षी चालू झालेले नाही. साधारण सोलापूरच्या लाईनचे 20 ते 25 कारखाने बंद होते. त्यामुळे हा साखरचा इफेक्ट झालेला आहे. आणि ह्या महिन्यातला जो कोठा आहे तो कमी दिलेला आहे गव्हर्नमेंटनी. पुढे पाहता दिवाळी दसरा आहे, त्या हिशोबाने डिमांड बी आहे. पण साखर ही फक्त खाण्यासाठी वापरतो असं नाही आहे. कन्फेशनरी, आईस्क्रीम, फार्मास्युटिकल इथे साखरेचं कन्झम्पशन वाढलेलं आहे. गेल्या 2 वर्षाचा 4 वर्षाचा पण आढावा बघा तर 50%हून जादा आपली साखर इंडस्ट्रीयल म्हणजे फार्मा, आईस्क्रीम, कन्फेशनरी या गोष्टीसाठी वापरले जातात. त्यामुळे साखरेचे दर हे जर 70 रुपये राहिले, 60-65च्या पुढे गेले तर शेतकऱ्यांचा फायदा आहे. शेतकऱ्यांना ऊसाचा चांगला भाव मिळेल. पुढच्या काळातला त्यांना 45 ते 50 रुपये भाव मिळेल. शेतकरी वर्ग सदन होईल. साखर फार अशी वाढली असं म्हणता येणार नाही. बाकी ज्या कमोडिटीज आहेत त्याप्रमाणे त्या रेशोने वाढलेली साखर. आता कसं आहे, गव्हर्नमेंटने 10 लाख टन इम्पोर्टसाठी परमिशन दिली, पण ती कच्ची साखर येणार आहे. तिला प्रोसेस करायचा खर्च आहे, इम्पोर्टचा खर्च आहे. ती पण साधारण 55 रुपये, घरात 60 रुपये पडेल, पण ती आम्हाला कन्झ्युमरला वापरायला नाही आहे. ती स्पेशली फॉर इंडस्ट्रीयल वापरासाठी मागवलेली आहे. तर तो थोडा इफेक्ट आपल्याला ह्या रेटमध्येच राहील. 60 ते 65 रुपये राहायला पाहिजे ॲव्हरेज दिवाळीपर्यंत, असा एक अंदाज आहे. तर अशा प्रकारे कमी पाऊस आणि कोरड्या हवामानामुळे ऊस उत्पादनात झालेली घट, साखरेच्या साठ्यावर मर्यादा असल्याने बाजारातील उपलब्धता कमी होणे, याशिवाय अनेक साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादनाला दिले जात असलेले प्राधान्य, औद्योगिक क्षेत्रात साखरेचा वाढता वापर, साखर निर्यात अशा कारणांमुळे साखरेचे दर गगनाला भिडले आहेत. अशाच अपडेटेड न्यूजसाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.